कोलकाता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा निषेध करता आपण बघतो की राजधानी दिल्लीत निवासी डॉक्टर सध्या प्रोटेस्टवर आहेत आणि त्यांचा हा आंदोलन सुरू आहे। वी वॉन्ट जस्टिसचे नारे लावून हे सगळे जे डॉक्टर आता तुम्ही बघतायत ते निवासी डॉक्टर आहेत RML हॉस्पिटलमधून आणि असंच राजधानी दिल्लीत सगळे मुख्य आणि मोठे जे हॉस्पिटल आहेत, मग ते एम्स म्हणा, RML म्हणा, सफदरजंग म्हणा किंवा दुसरे म्हणा, हे सगळ्या हॉस्पिटल्सचे निवासी डॉक्टर जे आहेत ते सकाळच्या 9 वाजल्यापासून या आंदोलनात आहे। एक इंडेफिनाइट स्ट्राईक म्हणून ते सध्या इथे प्रोटेस्ट करतायत। वी वॉन्ट जस्टिसचा पोस्टर आहे, वी डिमांड CBI इन्क्वायरीचे पोस्टर्स लागले आहेत। असं करून सगळे निवासी डॉक्टर एकत्रित होऊन हा आंदोलन करतायत। सध्या इमर्जन्सी सर्व्हिसेसवर कुठे ना कुठे ह्याचा प्रभाव पडला आहे, कारण की OPD आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये निवासी डॉक्टर सध्या काम करत नहीं। आपण यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया। सर, ये बताएं कि आप लोग यहाँ पे आज प्रोटेस्ट कर रहे हो, क्या डिमांड्स है आप लोगों की और क्या एक डिमांड CBI इंक्वायरी के अलावा क्या डिमांड कर रहे हो? जी, जो आरजीकर मेडिकल कॉलेज में जो जघन्य अपराध हुआ है उसको लेके देशव्यापी आंदोलन चल रहा है और अभी हम दिल्ली मेडिकल कॉलेजेस सारे इमरजेंसी सर्विसेज को छोड़ के सारी सर्विसेज हमने बंद कर रखी है। वो इसी वजह से ताकि हम गवर्नमेंट का ध्यान आकर्षित कर सके। और हमारी 3 मुख्य मांग ये है। पहली मांग यही है कि जो आरजीकर मेडिकल कॉलेज में जो घटना हुई है, जो निंदनीय घटना हुई है, उसकी निष्पक्ष जाँच हो CBI के द्वारा हो। हम CBI जाँच के लिए इसलिए मांग कर रहे हैं क्योंकि वहाँ की जो अथॉरिटीज थी उन्होंने ये जब इंसिडेंट सामने आया उसके बाद उन्होंने पहला काम ये किया कि उस लड़की के ऊपर सवालिया निशान खड़ा कर दिया, उस डॉक्टर के ऊपर सवालिया निशान खड़ा दिया कि वो रात को 3 बजे क्या कर रही थी। वो गवर्नमेंट का फेलियर था, वो वहाँ की अथॉरिटीज़ का फेलियर था कि उसे रात को आप रेस्ट रूम नहीं प्रोवाइड कर सके, आप ड्यूटी डॉक्टर्स को रूम प्रोवाइड नहीं कर सके, रेस्ट कर सके, इसलिए वो शायद सेमिनार रूम में गई, नोबडी नोज, पर वो इसी वजह से गई होगी। इसलिए और उसके बाद जब घटनाक्रम सामने आई तो वहाँ की गवर्नमेंट, वहाँ की जो कॉम्पिटेंट अथॉरिटीज़ थी, उन्होंने उसके ऊपर इल्ज़ाम लगाया। उसके बाद एक बलि का बकरा उन्होंने ढूंढ लिया कि हाँ ये क्या जिसने ये हरकत करी है, पर वहाँ पे 3 से 4 लोगों के सैंपल आए हैं सामने। तो ये एक जने के बस की बात नहीं है कि वो इस घटनाक्रम को इस हद तक, इस जघन्य तौर तक अंजाम दे सके। सर, ये बहुत बड़ा शॉकर था। कहीं पे रेसिडेंट डॉक्टर्स ही अगर सेफ और सिक्योर नहीं है, ये बहुत सारी चीज़ों को क्वेश्चन अराइज करता है। पर अभी भी अगर प्रॉपरली जस्टिस नहीं मिला है, क्या आपको लग रहा है ये पॉलिटिकल इन्फ्लुएंस का भी इसके ऊपर कलर चढ़ रहा है? डेफिनेटली मराठी बोलू शकतो। प्लीज, आय वुड लव। तर इकडे जे इन्सिडेंट झालं आहे तर ते आय फील इट इज नॉट डन एक जणांनी नाही केलेलं आहे, त्याचे सॅम्पल 2-3 भेटले आहेत आणि पॉलिटिकल इन्फ्लुएन्स काहीतरी आहे अँड दे आर ट्राईंग टू हाईड इट। हा ते प्रिटी एव्हिडंट आहे की ते करत आहेत ते, ठीक आहे। कारण एक जणाचं नाही आहे, जो पेशंट त्यांनी पकडला आहे तो सायकॅट्री पेशंट आहे आणि विदिन 1 आवर तो सांगतोय मला हँग करा आणि ते डायव्हर्ट करायसाठी त्याचे मागेचे रेकॉर्ड सांगतायत आणि तो सांगतो की मला हँग करा। तर ती वी डोंट अग्री, वी डोंट ॲक्सेप्ट दॅट। आणि आम्हाला पाहिजे की एक फास्ट ट्रॅक CBI इन्क्वायरी पाहिजे। आमची फर्स्ट डिमांड त्यासाठीच आहे, कारण आम्हाला माहीत आहे की ते पॉसिबल नाही आहे ते सेमिनार रूममध्ये एकट्याने करायचं आणि ते सगळं पॉलिटिकल इन्फ्लुएन्सच आहे असं आम्हाला वाटतं। खूप एक लाईट कारोबार चालू होता असं कहून येतं, कारण की एका रेसिडेंट डॉक्टर बरोबर हे जेव्हा होतं याच्यावरती खूप प्रश्न निर्माण होतात। सिक्युरिटी कुठे होती किंवा काय हँड इन ग्लव्ज सगळं गोष्टी होते याच्यावरती एक प्रश्न आहे। इकडे बघा, सिक्युरिटीचा इकडे खूप म्हणजे पॉटहोल्स खूप आहेत। इकडे बेसिक मांग आहे आमची सिक्युरिटीसाठी। इकडे आम्ही 36 आवर्स ड्युटी करतो, आमच्यासाठी रूम नसतो, ठीक आहे, प्रॉपर रूम नसतो, आम्हाला शोधायला लागतो। रात्री 3 वाजता मुलगी शोधायला गेली होती रूम, ठीक आहे। आम्हाला वी नो हाऊ इट इज। सो तिकडे सेमिनार रूममध्ये काहीच कॅमेरा नाही, कारण सिक्युरिटी नाही आहे। एक बेसिक नीड आहे, आम्हाला एक प्रॉपर काहीतरी सिक्युरिटी पाहिजे ना। इकडे रात्री आता आमचे फिमेल्स कलिग आहेत, त्याच्यासाठी पण रूम आहे, इकडे आयसोलेटेड आहे, काय कोण करणार काहीच नाही कळणार, कधी काहीच होऊ शकतं। म्हणून आम्ही आता वेट नाही करू शकत की नेक्स्ट इव्हेंट आमच्याबरोबर काय होणार, ठीक आहे। सो वी वॉन्ट बेसिक सिक्युरिटी नीड्स। पहिले इकडे बाउन्सर असायचे, ते नाही आहेत, गार्ड्स नाही आहेत, गार्ड्स 4 असायचे, आता आमच्या डिपार्टमेंटमध्ये 2 आहेत, ते पण एक सुट्टी असतो, एकच असतं। तर सिक्युरिटीच नाही आहे, मग आम्ही कशी केअर प्रोव्हाइड करणार ना। मला हे सांगा की आता ही पुढे स्ट्राईक कशी काय पुढे घेऊन जाणार आहे आणि कोणत्या लेवलवर, म्हणजे किती इंडेफिनाइट सांगताय, पण आज पण कंटिन्यू होणार, उद्या पण होणार? बघा हे आता ह्युमॅनिटीसाठी मी आज ऑन कॉल आहे,
माझा 24 आवर्स 36 आवर्स ड्युटी आहे, तर मी मेक शुअर करणार की जे एमर्जन्सीमध्ये पेशंट येत आहे त्याला आम्ही काही कमी नाही करणार, आम्ही करणार. जे OPDचे आहेत ज्यांचा एमर्जन्सी नाही आहे ते आम्ही सर्व्हिसेस हॉल्ट केलेले आहेत आता, ठीक आहे. पण याच्याने कुठे ना कुठे एक कॉमन मॅन पण सफर होणार आहे. ते OPD मध्ये होणार आहे. एमर्जन्सीसाठी आम्हाला पण कळतं की आम्ही ओथ घेतलेली आहे की वी हॅव टू सेव्ह लाईफ्स. तर वेन इट कम्स टू सेव्हिंग लाईफ मी आज जाणार. मी आताच जाऊन आलो आहे, स्ट्रोक कॉल घेऊन आलो आहे, लकव्याचं ते करून आलो आहे. आता पेशंट जे आतमध्ये आहेत त्यांचा पण आम्ही मेक शुअर केला आहे की थोडासा होणार, पण आम्ही मेक शुअर केलं की आमचे कन्सल्टंट्स आणि ते बघणार आहे, डिनाय नाही करणार. वेन इट कम्स टू लाईफ्स मॅटर. वी जस्ट वॉन्ट जस्टिस and if it is delayed then it is denied is what we feel. लाईफ्स मॅटर अँड सिक्युरिटी मॅटर्स टू असे हे निवासी डॉक्टर सांगतायत. सध्या जो दृश्य बघतायत तो RMLचा आहे आणि असंच राजधानी दिल्लीत सगळ्या मुख्य हॉस्पिटल्समध्ये आंदोलन सुरू आहे. OPD आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस हे सध्या बंद पडलेत, म्हणजेच तिथे निवासी डॉक्टर हे ड्युटीवर गेले नाही आहेत आणि जिथे एकदम इमर्जन्सी आहे तिथे ते ड्युटीवर रिपोर्ट करतील असं त्यांचं म्हणणं आहे. एक न्याय मागत आणि कुठे ना कुठे एक खूप मोठा असा निषेध इथे केलं जात आहे राजधानी दिल्लीत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद प्रसाद बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी.